हा सुरू आहे किंवा हा बाकी आहे. तर हा ऑलरेडी आपण क्लासमध्ये मागच्या तासाला ऑलरेडी झालेला आहे, बरोबर. म्हणजे तुमचा मी जवळपास पाठीमागे आपल्याला क्लास नव्हते मिळाले, पण या क्लासमध्ये आपण तो जवळपास पूर्ण केलेला आहे. पुढचे लेसन आपले जे आहे ते झालेले आहे. आणि राज्यशास्त्राचा सर इतिहासाचा शेवटचा जो चॅप्टर आहे ना तो अर्धा झालाय. 77 पानावर आहे. ओके. संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळी, भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, हे पाठ सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. अभ्यासले सर्वांना काही या राज्यशास्त्राचे जवळपास झालेले आहेत. राजकीय पक्ष घेतले आपण, सामाजिक राजकीय चळवळी घेतल्या आणि भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, बरोबर आहे का? कुणाला राज्यशास्त्रातल्या कोणत्या पाठावर काही आहे? आपण आज फक्त मी उजळणी घेणार आहोत, किंवा तुमच्यापैकी जर वाटलं सर एखादा हा पाठ आम्हाला जरा थोडा किचकट वाटतोय किंवा काय आहे, तर तो आपण जो आहे तो रिपीट करूया. आणि आपण आज आणि अजून एखादा 1-2 तास मिळाले ते इतिहासाचे आपण रिव्हिजन आणि तुमचे जे प्रश्न आहेत त्यावर घेऊया. नंतर आपण जास्तीत जास्त मराठीचं व्याकरण असेल, मराठीचे जे राहिलेला भाग आहे, तो मराठी विषयाकडे आपण जास्त जरा फोकस करूया, म्हणजे तो पण पूर्ण जो आहे तो आपला पोर्शन कंप्लीट होईल. बरं, यावर राज्यशास्त्राच्या वर काही प्रश्न कुणाला? म्हणजे तुम्हाला उजळणी मी प्रश्न पत्रिका देणार आहेत. जवळपास ऑब्जेक्टिव्ह आपण म्हणजे ओरली सोडून घेणार आहोत. मग नंतर तुम्हाला ग्रुपवर पाठवल्यानंतर तुम्ही जे आहे ते तुमच्या फ्री वेळामध्ये जी आहे ती सोडवून घ्यायची आहेत. आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढा वेळ मिळेल तुम्हाला तेवढ्या वेळात प्रश्नपत्रिका जी आहे ते व्यवस्थित सोडवा. हे जर तुम्ही एवढा 1-1.5 महिना व्यवस्थित चांगल्या प्रकारे प्रश्नपत्रिकांचा सराव केला तर नक्कीच याचा फायदा जवळपास आपण 90 ते 95% जो आहे तो साधारणतः तुम्हाला परीक्षेसाठी होणार आहे. आणि मग राहिलेले 4-5% साधारणतः तुमचं वाचन आणि तुमचं रिव्हिजन जे आहे तर ते महत्वाचं आहे. तर राज्यशास्त्राच्या पाठावर कोणाला उन्नती, रोशनी काय आहे? काही प्रश्न? भाग्यश्री? नो सर. नो डाऊट सर. बर, आता इतिहासाचे जे आपण पाठ आता इतिहासाचे पण झालेले आहेत जवळपास, म्हणजे जसे जसे आपल्याला क्लास मिळाले त्याप्रमाणे आपण घेत आलेलो आहे. जास्त सुरुवातीला नाही मिळाले, पण जेवढे आपल्याला नंतर मिळालेत त्यापैकी आपण बरेच भाग जो आहे तो घेतलेला आहे. मग प्रसार माध्यम आणि इतिहास असेल, मनोरंजनाची माध्यम आणि इतिहास असेल, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास, ऐतिहासिक ठेवांचं जतन. आता एका सांगितलं की शेवटचा पाठ राहिलेला आहे किंवा अर्ध झालेला, पण हा पाठ पण आपण मागच्या 2 आठवड्यापूर्वी हा सुद्धा आपला इतिहासाचा पाठ झालेला आहे, बरोबर आहे. सर आपला सिलेबस ना आवडलाय म्हणून क्वेश्चन आणि आन्सर्स घ्या, म्हणजे कसं आम्हाला पण आयडिया येईल की बोर्ड एक्झामला कसे क्वेश्चन्स येतात. हो, मी तुम्हाला जे आहे ती प्रश्नपत्रिका डायरेक्ट आपल्याकडे ज्या सराव प्रश्नपत्रिका आहे, बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच तुम्हाला देणार आहेत. त्यातले जे तुम्हाला कठीण जे प्रश्न वाटतात त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे किंवा काय यायला पाहिजे ते साधारणतः जे आहे ते तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे की कशा स्वरूपाची साधारणतः येईल. तर तुम्हाला काही आता मला हे विचारायचे की एखादा पाठ असा आहे की तो तुम्हाला जास्त अवघड वाटतोय किंवा सर हा रिपीट, कारण तुमच्या शाळेमध्ये पण झालाय आणि क्लासमध्ये पण आपण जे आहे ते जवळपास पूर्ण केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आता आपण तुमची रिव्हिजनला सुरुवात करता येईल. तर आहे कोणाला काही डाऊट की जेणेकरून तुम्हाला मग प्रश्नपत्रिका मला दाखवायला? नो डाऊट सर. बाकीचे भाग्यश्री, उन्नती, अभिषेक, अजय, बाकीचे सर. तर आपण आता प्रश्नपत्रिका स्टार्ट करूया. आपण ही साधारणतः 2024 ची प्रश्नपत्रिका, म्हणजे गेल्या वर्षीची जी प्रश्नपत्रिका आहे बोर्डाची, बोर्डाच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे. 40 मार्कांची आहे. इतिहास व राज्यशास्त्र पेपर भाग 1.
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळात उदयास आलेली आहे. कुशाण. ज्याला उत्तर येते त्यांनी पर्याय नंबर टाकायचे त्याच्यामध्ये, की जेणेकरून म्हणजे सर्वांना चान्स मिळेल. कारण इथे ओरली सांगितलं ते हे होईल, पण तुमची पण मला बघायचे की किती जणांना काय व्यवस्थित गोष्टी येतात. सर रिपीट प्लीज. मथुरा शिल्पशैली काळातील स्क्रीनवर जो पहिला प्रश्न दिसतोय तो, त्याचे पर्याय दिलेले आहेत. मी थोडं झूम करतो की जेणेकरून तुम्हाला अजून व्यवस्थित दिसेल. सर ऑप्शन फर्स्ट कुशाण. एकच मिनिट. बाकीच्या सर्वांचे सर्वांचं ऑप्शन 1 आहे. दिले का चॅट बॉक्स मध्ये? सर्वांचे बघूया किती जणांचे. ओके, ऑप्शन नंबर 1 प्राजक्ता, भाग्यश्री, सर्वांनी दिलेली आहे ती कुशाण मथुरा शिल्पशैली जी आहे तर ती कुशाण काळात उदयाला आलेली आहे. काय बरं मथुरा शिल्पशैलीची वैशिष्ट्ये कोण सांगेल? मथुरा शिल्पशैली काय आहेत ते, तिच्या विषयीची काय तुम्हाला साधारणतः स्पेशालिटी किंवा काय वैशिष्ट्ये आहेत? सर मथुरा ही शिल्पशैली जी आहे ती कुशाण काळात उदयाला आली आहे आणि विशेषतः म्हणजे प्रामुख्याने कनिष्कच्या राजवटीत ती उदयाला आणि तिची भरभराट झाली. अगदी बरोबर. अजून कोण सांगेल? अजून कोण सांगेल? एकच नाही, सर्वांनी जरा जी आहे ती तुम्ही सांगायचं आहे. एकाच नकोच की सर्वांचं, कारण तुमचा अभ्यास काय झालेला आहे, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर कशा स्वरूपाचे येते, तर ते पण तर साधारणतः जे आहे ते त्याच्यात ना लाल हा लाल वाळूच्या दगडाचा वापर केला जायचा. वालुकामय जे आपण म्हणतो की लाल वाळूच्या जो वापर आहे तो त्याचा जो आहे तो केला जायचा. बर, अजून अजून काय आहे? अगदी बरोबर. पुढे पण परखम यक्ष बाकीच्यांनी पण सांगायचे. हा, परखम यक्ष आणि मुग्धरपाणी यक्ष ही जी मथुरा शिल्पशैली आहे ना तिची एक महत्वाची उदाहरणे आहेत. आता पुढे सेकंड प्रश्न जो दिलेला आहे तुम्हाला, महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुस्तकांची गाव. कुणी जर महाबळेश्वरला जर जाताना पाचगणी वगैरे येतं साधारणतः, तुम्हाला ते त्या गावाचं नाव काय आहे? बिलार.
भिलार हे गाव हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर जेव्हा याला कुठे महाबळेश्वरला जाताना जर आहे तो पाचगणी, वाई, पाचगणी आणि महाबळेश्वरच्या दरम्यान हे गाव जे आहे ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल की पुस्तकांचं गाव म्हणून ते बोर्डच तिथे तुम्हाला साधारणतः लागलेला पाहायला मिळेल. पुस्तकांचं गाव म्हणून जे आहे ते प्रसिद्ध आहे. काय बरं वैशिष्ट्य या गावाचं, का म्हटलं जातं? अभिषेक तर सांगतो त्या का? गावात ना प्रत्येक भाग्यश्री? घरात पुस्तकंही बघायला मिळतातच. बर, अजून आपल्याला काय आहे की तो एक एक टॉपिक विषयीच तुम्हाला साधारणतः माहिती पाहिजे, वस्तुनिष्ठ नको. समजा साधारणतः तुम्हाला टिपा द्यायला आला किंवा मोठा प्रश्न आला तर साधारणतः तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता आलं पाहिजे, हा त्या मागचा हेतू आहे. म्हणून जे आहे तर नुसतं ते उत्तर नकोय की त्या ऐवजी साधारणतः तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर कशा स्वरूपाचा जरी प्रश्न तुम्हाला विचारला तर तो पटकन साधारणतः तुम्हाला देता येईल. वेल्स मधील हे ऑन वाई हे जे प्रसिद्ध पुस्तकांचं गाव आहे, त्या हम्म. प्रसिद्ध पुस्तकांच्या गावापासून हे जे भिलार गाव आहे त्याची संकल्पना घेण्यात आली आहे. त्याची संकल्पना घेण्यात आलेली आहे. अगदी बरोबर. ओके. हा, अजून कोणाला काय सांगायचंय? त्या गावात प्रत्येक घरात एक छोटी लायब्ररी ही नक्कीच असते. बाकीच्यांनी पण जे आहे ते तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. फक्त एकच स्टुडंट सांगतोय असं नकोय, कारण प्रत्येकाचा तुमचा सहभाग असला पाहिजे. कारण आपल्याला पण बोलता आलं पाहिजे, आपण पण स्वतः जे आहे ते आपले विचार जे आहे ते मांडता आले पाहिजे. पुढे मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे मत टिंबटिंब या तत्वज्ञाने मांडलेले आहे किंवा मांडलेले आहेत. कार्ल मार्क्स. बाकीच्यांनी पण सांगा पटपट. आता थांब, बाकीचे कोण कोण मी नावं घेतो, जरा त्यांना पण हे करू द्या. रोशनी, प्राजक्ता सांग बरं, प्राजक्ता हे करूया. रिपीट करा. आहे तर त्याचं उत्तर सुद्धा कार्ल मार्क्स हे आहे. बरोबर. चला, मानवी इतिहास हा वर्ग संबंधाचा इतिहास आहे असे मत कार्ल मार्क्स यांनी दिलेले आहेत. पुढचा प्रश्न बंद करतोय. पुढील प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. थोडा वेळ घ्या, 2 मिनिट, आणि मग प्रत्येकाने आता एकाने नाही सांगायचं, मला प्रत्येकाने सांगायचं. ज्याला येते पटपट पटपट हात वरती करायचे सर्वांनी जे आहेत. थांबा, तुम्ही डायरेक्ट लगेच सांगू नका, मी विचारल्यानंतर. हर्षाली, जीवन, पूर्वा, मी जोपर्यंत विचारणार नाही तुम्ही फक्त रेज हँड करा, मग जे आहे ते हे का सांगायचं आहे 1 बाय 1. हा, आदम सांग बरं. फर्स्ट कुट्टी काय पुढील पैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. हा, तर मी ना सानिया आहे, माझ्या भावाच्या आयडी वर जॉईन झाले. बर, हा, सानिया आहे. ओके, मला मेसेज करत जा की जेणेकरून जे आहे ते मला समजेल आणि मी तो नाव जे आहे ते मला घेता येईल. तुम्ही जर तुमच्या घरातले कोणाचे असेल तर क्लास सुरू झाल्यानंतर पटकन जो आहे तो काय करायचा आहे, मेसेज टाकायचा आहे. हा, काय चुकीची आहे? जोडी रम्मन आहे आणि दुरुस्त जोडी येईल की
रम्मन गढवालेतील विधिनाट्य व लोकपरंपरा. विधी नाट्य व लोकपरंपरा. केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा जी आहे ती आहे. त्यानंतर रावणमन म्हणजे पश्चिम बंगालमधील नृत्य. बरोबर. पुढचा आहे रामलीला. रामलीला. सर एक मिनिट, सानियाने काय उत्तर भारत. सांगितलं? हा, कुट्टीयट्टमचं काय दिलेलं आहे? केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. बरोबर आहे का? येस सर, बरोबर आहे. बर. रावमन. चुकीचं आहे. रमन. रमन. पश्चिम बंगालमधील नृत्य. पश्चिम बंगालमधील नृत्य नाही तर ते कुठलं आहे? उत्तराखंड मधील. अगदी बरोबर आहे. पुढचं आहे रामलीला. बरोबर आहे. आणि कालबेलिया. बरोबर सर. बरोबर आहे. तर दुसरं जे आहे ते चुकीचं आहे. ते व्यवस्थित काय आहे, चुकीची जोडी ओळखून तुम्हाला पुन्हा लिहायची आहे. त्यानंतर पुढचं आहे 2. दशावतार, खंजिरी, भजन, कीर्तन आणि भारुड. अगोदर वाचून घ्या, मग नंतर हे घेऊया. कोणाचं तरी माईक ऑन आहे. माईक ऑन ठेवू नका. जीवन जीवन आहे. जीवन कोण आहे? सॉरी सर, तुम्ही माझं भाऊ आहे. बाहेर हे बंद करून ठेवा, म्यूट ठेवा. चला, भाग्यश्री, रोशनी, अजय सांगा पटकन. उन्नती, विवेक. दशावतार, खंजिरी, भजन, कीर्तन कुणाचं आहे? भारुड कुणाचं आहे? दशावतार चुकीचं. अगदी बरोबर आहे. खंजिरी भजन हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं आहे. कीर्तन नाथ कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, की ज्यांनी कीर्तनाची परंपरा, जे नारद मुनी आहे, नारद मुनीनंतर आपण पाहतो की संतांची परंपरा आहे. आणि संत परंपरेमध्ये ज्यांचं साक्षात पांडुरंग ज्यांच्या कीर्तनामध्ये येऊन पंढरीच्या वाळवंटामध्ये साक्षात जेव्हा नामदेव राय जेव्हा कीर्तन करत असतात, त्या कीर्तनामध्ये पांडुरंग जे आहेत, ते भगवान पांडुरंग जे आहेत ते स्वतः त्यांच्या कीर्तनामध्ये काय करत असतात? नृत्य करत असतात आणि तल्लीन होत असतात. असे कीर्तन जे आहे ते संत नामदेव महाराजांचं आहे. पुढं भारुड म्हणतो आपण, की ज्या भारुडातून जे आहे तर अंधश्रद्धा असेल, चांगल्या प्रकारचे एक अर्थ ज्यामधून भारुडामधून व्यक्त केला जातो, चांगला संदेश, समाजाचं प्रबोधन करण्याचं काम जो भारुड करत आहेत, ते भारुड जे आहेत ते भारुडाचे नायक म्हटलं जातं संत एकनाथ महाराजांचे. मग यातली चुकीची जोडी आहे दशावतार. आता योग्य पर्याय कोणता आहे? भाग्यश्री सांग, योग्य पर्याय दशावतारला काय आहे? सर चुकीची जोडी दशावतार त्यागराज ही आहे. आणि बरोबर जोडी ही आहे की दशावतार हा एक नाट्य प्रकार आहे आणि त्यागराज हे कर्नाटक मधील संगीतांचे संगीतकार आणि कीर्तनकार होते. अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न घेऊया. जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार, फ्रेडरिक मॅक्सक्युलर प्राच्य इतिहासकार, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे राष्ट्रवादी इतिहासकार, दामोदर कोसंबी मार्क्सवादी इतिहासकार. सर चुकीची जोडी पहिली, जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार. बर, काय बरं त्यांनी काय हे केलेलं आहे? जेम्स मिल. सर जेम्स मिल हे वसाहतवादी इतिहासकार होते. वसाहतवादी नाही, वसाहतवादी.
हा बोल, काय त्यांच्याबद्दलचं? जेम्स मिल यांनी द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला होता, बट ते स्त्रीवादी इतिहासकार नव्हते. अगदी बरोबर. आता दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचे. पर्यटनाचे प्रकार. काय पर्यटनाचे, ज्याला येते त्यांनी रेज हँड करायचे. पर्यटनाचे प्रकार. ज्याला येतंय त्यांनी हात वरती करायचा आहे, की जेणेकरून पर्यटनाचे प्रकार सगळ्यांनी आता सांगायचे, एकच नको. परदेशी पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, थांबा थांबा थांबा, मी अजून विचारलेलं नाही. फक्त ज्याला येते त्यांनी फक्त हात वरती करा असं म्हटलंय. कोणाकोणाचे हात वरती आले, एकच मिनिट. थोडं भाग्यश्रीचा आलाय. हर्षाली सांग बरं. आणि अभिषेक. हर्षाली तू एक 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 सांगायचं. हर्षाली सांग एक. ऐतिहासिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन. कृषी ओके. पर्यटन. अभिषेक. कृषी पर्यटन. कृषी बरोबर. पर्यटन. प्राजक्ता. हा प्राजक्ता. परदेशी पर्यटन, परदेशी पर्यटन. नाही, परदेशी पर्यटन. आंतरराष्ट्रीय पर्यटन, पर्यटनाच्या प्रकारांमध्ये नाही. बर, भाग्यश्री तू सांग. आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आंतरराज्य पर्यटन, जीवन. भौगोलिक पर्यटन, साधारणतः तुम्हाला इथे सांस्कृतिक पर्यटन आहे, आरोग्य पर्यटन आहे, सर मी साहसी पर्यटन सांगू? आहे. तर जे महत्वाचे प्रकार आहे साधारणतः ते तुम्हाला जे आहे ते सांगता आले पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचे. समजलंय? पुढे घ्यायचं आपण. येस सर. येस सर. पुढील कालरेषा पूर्ण करा. भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे. अगोदर विचार करा व्यवस्थित, लगेच घाई नका करू सांगायची. पूर्ण प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. कारण जे आहे ते आपण घाईघाईमध्ये जास्त उत्साहीपणे प्रश्नांची उत्तरं देण्याचे हे करतो, आणि तिथेच तुम्हाला साधारणतः जे आहे तर काय होतं की तुमचे मार्क्स जे आहेत ते जातात. म्हणून हे लक्षात ठेवायचे. जास्त घाई करायची नाही. पूर्ण प्रश्न जे आहेत परीक्षेला म्हणा किंवा साधारणतः आपलं 5 मिनिट लेट होऊ द्या, पण पूर्ण प्रश्नपत्रिका चांगल्या प्रकारे वाचल्यानंतर, प्रश्न समजून घेतल्यानंतरच आपण जो आहे तो चांगल्या प्रकारे तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांचे झाले असेल त्याने हात वरती करायचे, की सर मी सांगू शकते किंवा काय. जास्त ऍप ओपन झाले त्यामुळे जरा स्लो चालेल. तो ऑन होईना.
एकच मिनिट हं. ज्ञानेश्वर सांग बरं. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान स्थळे वरती 1985. 1985 अगदी बरोबर. नेक्स्ट 1987 अजून कोणी हात वरती केलाय? भाग्यश्री. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. आणि हर्षाली तू पुढे. पश्चिम घाट. पश्चिम घाट 2012. अगदी बरोबर आहे. आणि 2014 ग्रेट हिमालय पार्क. ग्रेट हिमालय नॅशनल पार्क कॉन्झर्वेशन एरिया. अगदी बरोबर आहे. पुढील तक्ता पूर्ण करा. ललित भारुड गुणवैशिष्ट्ये आणि उदाहरण. साहित्य प्रकारावर आधारित आहे. ललित कलाची गुणवैशिष्ट्ये काय आहेत? ललित कलाची गुणवैशिष्ट्ये काय आहेत? ते का स्क्रीनवर का ओपन होईल? सर, ललित कला ही सौंदर्यपूर्ण मांडणी असून नाविन्यपूर्ण रचना आहे. सौंदर्य प्रधान आहे, सर्जनशील आहे. बरोबर. ललित कलाची उदाहरणे काय काय आहेत? संत ज्ञानेश्वरांचे अभंग, संत तुकारामांचे अभंग. ललित कला मग त्यामध्ये चित्रकला, शिल्पकला पण येऊ शकतो. ओके. भारुड. आता दुसरे जण सांगेल. कोण भारुड? स्नेहल सांग बरं. भारुड प्रकाराचे काय आहे? आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठी संत एकनाथ. गीत म्हणजे सर मी सांगू. हा. आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपात्मक गीत म्हणजे भारुड होय. ते आहे. उदाहरणं आणि कोण कोण आहेत? संत एकनाथ. नाट्यात्मक विनोद आणि सर, मी सांगू? एकच संत मिनिट हा. माझी स्क्रीन जरा हे झालेली त्यामुळे दिसत नाही. मी परत एकदा शेअर करतो. सर, मी भारुडांचं एक उदाहरण सांगू? हो. संत एकनाथांचं भारुड विंचू चावला ते भारुड. अगदी बरोबर आहे. अग विंचू चावला हे जे आहे ते भारुड खूप प्रसिद्ध मानलं जातं. संत एकनाथ महाराजांचं आणि खूप नावाजलेलं आहे. पुढचा प्रश्न. थोडक्यात टिपा लिहा. स्थळकोश. प्राच्यवादी इतिहास लेखन, वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. आता प्रत्येकाने वेगवेगळं अगोदर वाचून घ्या. कोणाला कोणतं सांगायचे रेज हँड करायचंय आणि मग प्रत्येकाने एक एक टिपा विषयीची जे आहे ते सांगायचं आहे.
सर मला स्क्रीन दिसत नाहीये, कोणते कोणते विषय आहेत ते रिपीट करा. सर त्यातला जो तिसरा विषय आहे ना, भारतीय स्क्रीन कोणाला वर्तमानपत्राचे दिसत नाही भारतीय का? ह्याच्यामधील कार्य. यस सर, म्हणजे स्क्रीन तुमची नाही दिसत. एकच मिनिट. दिसते सर. मधून मधून ब्लँक परत एकदा मी शेअर करतो. सर मला कुठलाही प्रश्न दिला तरी चालेल. बर बर, मी दाखवतो. हो हो, मी आता परत शेअर करतो. स्नेहल सांग, तुला कोणत्या विषयी सांगायचंय? तिसरा जो विषय आहे ना, सर नाही, तुमची स्क्रीन नाही आपण दिसत वेगवेगळी पण. आहे. सांग त्यानंतर. हो हो, एकच मिनिट परत रिपीट करतो, जरा थोडं स्लो चालायला लागले त्यामुळे. सर दिसते आता. हा दिसते. हा, तिसरा विषय आहे वर्तमानपत्रांचे भारतीय स्वतंत्र संग्रामातील कार्य, तो वाला. सांग. सांगू सर? तर हो. वर्तमानपत्र म्हणजे एखादा संदेश किंवा संदेश म्हणता येणार नाही, एखादी घडलेली घटना भूतकाळामध्ये जी ज्याविषयी पुढच्या म्हणजे आता सध्याच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटना लिखित स्वरूपामध्ये लिहिणे म्हणजे त्याला वर्तमानपत्र असं म्हणतात. आणि भारतीय स्वातंत्र्य संग्राम जो आपल्यावर म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य असताना त्यावेळेला वर्तमानपत्राचं काय कार्य होतं, तर हे कार्य असं असेल की पहिलं कार्य की जे सगळे आपले स्वातंत्र्य संग्रामातील जे क्रांतिकार होते, तर त्या एकमेकांना असं त्यांना बातम्या कळायला पाहिजे की आताच्या सध्याच्या घडीला आपल्या भारतामध्ये काय काय सुरू आहे, काय काय उलाढाल होत आहेत, इंग्रज आपल्या भारतावर कोणते कोणते असं कोणत्या बाबतीत काय काय राज्य करत आहेत किंवा काय काय त्यांनी आपल्या भारताचा कब्जा केला आहे, तर हे कळण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्राचं हे मुख्य कार्य घडलं. आणि ज्या मोठ्या मोठ्या सभा घेतल्या महात्मा गांधीजींनी किंवा जे बाकी क्रांतिकार होते आपल्या ज्यांनी बलिदान दिलं आपल्या स्वातंत्र्य संग्रामासाठी, तर त्यांनी ज्या सभा घेतल्या तर त्या एक तर असं म्हणजे वर्तमानपत्रातून सांगून अशा पण त्यांनी त्या सभा घेतल्या एकत्र येऊन आणि लोकांना एकत्र येण्याचं मुख्य कार्य या वर्तमानपत्रानं केलेलं आहे. त्याच्यामुळे या वर्तमानपत्राचं स्वतंत्र संग्रामामध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी खूप मोलाचं कार्य आहे. अगदी बरोबर आहे. हा, भाग्यश्री सांग आता पुढचा. तू कोणत्या याच्यावर टॉपिकवर सांगशील? प्राच्यवादी इतिहास लेखन आणि हर्षाली स्थळकोश आणि बाकीच्यांनी पण, सानिया वगैरे बाकी तुम्ही पण सांगायचं आहे तुम्हाला ज्या टॉपिकवर साधारणतः येईल. तर मी सांगू का? स्थलकोशचं प्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. आणि महाअनुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. स्थलकोशांमुळे प्राचीन नगरांची नावे त्यांचा इतिहास कळतो. स्थलकोश हे इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. अगदी बरोबर. आणि एक पर्यटन स्थळांची माहिती देणारा कोश म्हणून म्हटलं पण जातं, हे पण महत्वाचं आहे. त्यानंतर इथे जीवन. जीवन सांग बरं, प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील
व्यक्ती यश त्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते आणि इसवी सन 1784 मध्ये सन विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. स्थापना. आणि त्यानंतर त्याद्वारे आपण म्हणतो की प्राचीन स्रोतांच्या आधारे इतिहास लेखनाची पद्धती. हा, पुढे तुम्हाला इथे साधारणतः 5 ते 6 ओळीत तुम्हाला माहिती लिहिणं अपेक्षित आहे. आणि साधारणतः बघा, टिपा वगैरे लिहिताना जर एखादा पॉइंट आहे आणि त्यामधले साधारणतः तुम्हाला आपण म्हणतो की प्रस्तावना आहे, मध्यम आहे, त्यानंतर समारोप आहे. जर काही महत्वाचे जर पॉइंट असतील, मुद्दे असतील, तर मुद्देसूद जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं, म्हणजे महत्वाचे पॉइंट ते मुद्दे तयार तुम्ही केले आणि ते मुद्दे टाकून जर तुम्ही साधारणतः 3-4 मुद्द्यांमध्ये ते जर त्याचं थोडं 2-2 ओळीमध्ये लिहिलं, तर ते जास्त आकर्षित इफेक्टिव्ह वाटेल आणि तुम्हाला मार्क्स पण चांगल्या प्रकारे मिळतील. तर शक्यतो मोठ्या प्रश्नांचं टिपा असेल, मोठे प्रश्न असतील, तर साधारणतः मुद्देसूद जे आहे ते लिहिणं अपेक्षित आहे. जेवढं तुम्ही मुद्दे पॉइंट्स टाकणार आहात, मुद्दे टाकून आणि ते 1-1, 2-2 ओळीत तुम्ही लिहिणार आहात, तर ते जास्त पेपर चेक करणाऱ्याला पण जास्त काय होतं, आकर्षित होतं आणि तो तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स जो आहे तो तिथे देऊन जातो. म्हणून हे लक्षात ठेवायचे. साधारणतः आपण फक्त निबंध वजा लिहायचं नाही. आपण मराठीत आपण पाहतो की साधारणतः निबंध लेखन आहे तिथे ठीक आहे, पण इतिहासमध्ये लिहिताना साधारणतः तुम्हाला इतिहास, भूगोल, आपण जे महत्वाचे मोठमोठे प्रश्न आहेत, तर ते तुम्हाला जे आहे ते मुद्देसूद लिहिणे खूप आवश्यक आहे. आणि मुद्देसूद जर तुम्ही चांगल्या प्रकारे लिहिले तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स सुद्धा मिळणार आहे. भाग्यश्री, सांग बरं तू, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य काय काय आहेत, महत्वाचे काय मुद्दे तयार करशील? सर, वर्तमानपत्रांमुळे जनजागृती व्हायची व राष्ट्रीय भावना वाढायची आणि वर्तमानपत्रांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. लोकमान्य टिळकांनी दर्पण, प्रभाकर, केसरी, मराठा यांसारख्या वृत्तपत्रांवर ब्रिटिश सरकारांविरुद्ध त्यांच्या धोरणावर ब्रिटिश सरकारांच्या धोरणावर टीका केली होती आणि या वर्तमानपत्रांमुळेच भारतीय एकत्र आले होते. भारतीयांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यात आणि स्वातंत्र्य चळवळीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात वर्तमानपत्रांचं खूप मोठं योगदान आहे. अगदी बरोबर. आणि यात तुम्ही साधारणतः जर तुमच्याकडे वही पेन असेल तर साधारणतः या वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील जे कार्य आहेत, तर याला तुम्ही साधारणतः काय महत्वाचे पॉइंट्स बनवू शकता किंवा मुद्दे बनवू शकता. तर कोणाचं तरी माईक ऑन आहे. तर इथे जागृती म्हणजे आपण जे लोकांमध्ये जे आहे ते जागृती निर्माण करणे, त्यानंतर संघटन व नेतृत्व हा एक सुद्धा महत्वाचा हे 2-3 मुद्दे जे आहेत ते तुम्ही लिहू शकता आणि मग त्यामध्ये 2-2 ओळीत त्याची माहिती लिहू शकता. जागृती आहे, संघटन आहे आणि नेतृत्व, हे 3 साधारणतः याच्यावर तुम्ही जर हे केलं, काय पॉइंट्स लिहिले, तर तुमचं जे आहे ते व्यवस्थित जे आहे तर चांगल्या प्रकारे तुमचं उत्तर दिसेल. प्राच्यवादी इतिहास लेखन यामध्ये आता अभिषेक तू सांगतोस का? सर, मी सांगू? अभिषेक थांब, आता तू एक सांगितलेलं आहे, मी अजून आता वेगळ्या बाकीच्यांना पण हे. स्नेहल तू सांगितलं. रोशनी, बरेच थांब स्नेहल थांब. रोशनी, आवाज येतोय माझा? येस सर. रोशनी, प्राच्यवादी इतिहास लेखनाविषयीचे काय सांगशील? तू काय लिहिशील? तुला जर हे परीक्षेमध्ये जर साधारणतः तुला प्रश्न आला तर यापैकी तू कसं लिहिशील? सर, मी अजून रिवाइज नाही केलंय. बर. उन्नती, सांगू शकेल? पुढे घेऊया. बर, ठीक आहे. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2-4 मार्कांसाठी हा प्रश्न साधारणतः असतो.
फुको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणत असत. 2. चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारचे हे 2. अजून एक पुढच्या पानावर एक प्रश्न आहे. तर काय आहे साधारणतः कोणाला येईल या प्रश्नाचं उत्तर? सर पहिल्याचं सांगू? फुको विषयी अजून कर सुरुवात. फुको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणायचे, कारण ते सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अंतिम सत्याचा शोध घेत नव्हते. त्याऐवजी अंतिम सत्याचा शोध घेण्याऐवजी ते ज्ञानाच्या संक्रमणाचे विश्लेषण करायचे. कारण फ्रेंच इतिहासकारात मिशेल फुको हे असे म्हणायचे की इतिहासांमध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसतेच. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की इतिहासात बदलांचे स्पष्टीकरण देण्यावर जास्त भर द्यायला हवा आणि यामुळेच ते त्यांच्या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हणजेच आर्किओलॉजी ऑफ नॉलेज असं आर्किओलॉजी. म्हणायचे. अगदी बरोबर आहे. स्नेहल पुढे उन्नती. पुढचं चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. कोण सांगतंय? भाग्यश्री सोडून. हो मी सांगू? हर्षल. एक सांगा, परत त्यानंतर तू पण सांग. कठपुतळ्या किंवा चित्राच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय. ठाकर आदिवासी वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे. कारण या परंपरा आपल्या संस्कृतीचा घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे. वैभवशाली वारसा आहे. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. कोण सांगतंय? जीवन, अभिषेक. काय सांगता येईल? कोण सांगताय? कुणी हात वरती गेलं? हर्षाली, उन्नती सांगतील. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो किंवा जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोने जाहीर केली जाते. तर मी तिसरं सांगू? हो सांग बरं. मनोरंजनासाठी विविध प्रकारचे खेळणी तयार करण्यासाठी प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही खेळाचा महत्व भौगोलिक साधन आहे. खेळण्यांमुळे त्या आधुनिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. अगदी बरोबर आहे. आता पुढे साधारणतः तुम्हाला एक काय उत्तर दिलेलं आहे बहुतेक ना. दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उत्तरा वाचून घ्या व्यवस्थित. खाली प्रश्न पण साधारणतः तुम्हाला दिसतील. थोडस चला. हॉकीचे जादूगार कोणाला म्हटलं जातं? त्याला उत्तर येते ते. मेजर ध्यानचंद. बरोबर. त्यानंतर हर्षाली सांग. भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिवस. अगदी बरोबर. उन्नती. मेजर ध्यानचंद यांची
ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी काय आहे? त्यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधली कामगिरी, मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक मधली कामगिरी. सर मी सांगू? येते कोणाला? हो सर, मी सांगू? सर सांग. मला येतंय. बर 1950 मध्ये उन्नतीकडे थांब सर, उन्नतीकडे ना network- भाग्यश्री थांब, त्याला सांगू दे. हा भाग्यश्री थांब. हा सर सांग. उन्नतीकडे ना नेटवर्क प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ती उत्तर देऊ शकत नाहीये. बर ठीक आहे, तर हा सांगतोय त्याला सांगू दे. हा आधी बघू दे. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. हा अजून 1928 आणि 1932 मध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदके जिंकली होती. आणि त्यानंतर त्याच्यात पूर्ण पॅरेग्राफ मधलं थोडं सुवर्ण पदके, त्यांची कामगिरी, थोडक्यात त्यांचा आढावा साधारणतः तुम्हाला लिहिता आला पाहिजे. हॉकी संघात त्यांचं सुवर्ण पदक, त्यानंतर 1928-32 मध्ये भारतीय संघाने सुवर्ण पदके जिंकली, संघाकडून ते खेळले गेले, त्यानंतर त्यांना पद्मभूषण ने जे आहे ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीचं साधारणतः तुम्हाला जे आहे ते सांगता आलं पाहिजे. कळालंय? आता ही प्रश्नपत्रिका जी आहे ते तुमच्या ग्रुपवर मी जे आहे ते पाठवली जाईल.